आज सकाळी सकाळीच नियोजन ठरलं की बा हळदीला खत टाकायचं म्हणून. मग काय लगेच बांधले आपल्या स्प्लेंडरवर पोते आणि मी निघालो वावराकडे जायसाठी. खत आणून 2-3 दिवस व्हायला, पण 2-3 दिवस झाला पाऊस चालू होता म्हणून आज टाकायचं नियोजन लागलं खताचं. वावरात आलो, वावरात आपल्या गुलाबाच्या कडेलाच खताचे पोते टाकून परत निघालो घरी जायसाठी. परत घरी जाऊन मला एक खताचं पोतं आणि ताईला पण सोबत घेऊन यायचं होतं खत टाकू लागायला. घरी आलो, ताईला सोबत घेतलो, एक फारी घेतली आणि खताचं पोतं घेऊन परत निघाले आम्ही वावराकडे. वावरात आलेले सगळे खताचे पोते फोडून घेतलो. आपण जे खत कालवायसाठी फारी आणली होती त्याच्यावर टाकून सगळं खत एका जागी मिक्स करून घेतलं लगेच. मग काय सगळं खत वगैरे मिक्स करून घेतले आणि दोघं जण एक एक बकेट घेऊन परत निघालो आम्ही हळदीच्या वावराकडे. वावरात चिखल असल्यामुळे खत आम्ही रोडलाच काढून घेतले होते सगळं. मग काय आल्या लागलो खत टाकायला. एक अर्ध्या तासात तर आमचं अर्ध टाकणं झालं होतं आणि जे 2 बकेट भरून आणले होते ते पण संपले होते. वरी जाऊन डबल खत आणायचं होता मला. मग काय घेतले बकेट आणि ते नालो रोडला खत भरून यासाठी डबल. मग काय लगेच एक बकेट भरून घेतले आणि परत निघाला खाली खत टाकायसाठी. खत पण संपलं होता, फक्त आता 2 बकेट राहिले होते. खाली खत घेऊन आलो, आल्याला लगेच टाकायला लागलो. राहिले होते 10-15 सऱ्या, तेवढ्यात पावसाचं पण आगमन झालं. बरं झालं 1 वाजेपर्यंत आमचं खत पण टाकणं झालं. खत टाकणं झाल्यानं पाऊस आला. सगळं खत टाकणं झाल्यानं बकेट वगैरे घेऊन हिरीवर आले, हातपाय वगैरे धुवून बकेट वगैरे धुवून घेऊन परत निघाले आम्ही घरी जायसाठी. घरी जावं म्हणलं तर मोठा पाऊसच आला, तेवढ्यात अंगच भिजून गेलो बा सगळं. पाऊस आल्यामुळे वांगे, टमाटे, मिरचीला तेवढं खत टाकायचं राहून गेला. आज नागपंचमी असल्यामुळे आपल्या गुलाबाच्या वावरात येऊन सगळी गुलाबाची फुलं तोडून घेऊन आम्ही निघालो परत घरी जायसाठी. वावरातून निघते वेळेसच मोठा पाऊस सुरू झाला. घरी जोपर्यंत सगळं अंग ओलकीच झालं होतं. तसं पण अंग ओलच झालं, म्हणून लगेच आंघोळ वगैरे करून घेतलो. सकाळी लवकर शेताकडे गेलो म्हणून भूक पण खूप जोरात लागली होती. लगेच जेवण पण करून घेतलो. जेवण करून लगेच म्हशी सोडून घेतलो, कारण म्हशी चरवायची पण जिम्मेदारी आज माझ्यावरच होती. एकतर वरून पाऊस पडायला, या पावसात पण म्हशी खातात की नाही बघूत आता. तर पब्लिक नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर पब्लिक भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.